आपली जी नंबर प्लेट निघाली ती परत फिक्स करून घेऊ. तर आता आपण जैसलमेर सिटीला पोहोचलेलो. हे ना इंडियाचं लास्ट रेल्वे स्टेशन आहे. वरती 400 परिवार आता सुद्धा राहत आहे तिकडे. तर आपण आता आलोय सॅमसंग डून्सला. सो आजचा आपला 3रा दिवस आणि आपण चालू आहे जैसलमेरला. तर इथून आता आहे समथिंग अराउंड 5-6 आवर्सची जर्नी आहे. तर आपण जैसलमेर सिटीमध्ये नाही जाणार आहे. सिटीपासून 40 किलोमीटर अजून लांब सॅमसंग डून्स आहे. तर तिकडे आपण जाणार आहे. तिकडे आपण रूम पण बुक केलेला आहे. जे डेझर्ट एरिया आहे ना, डेझर्ट राईड आणि ते कॅमल राईड आणि ते काय काय ते सगळं आहे तिकडे. तर आपण ते सगळं बघू. त्याच्या पहिले जर आपल्याला थोडा टाईम भेटला तर जैसलमेर सिटीमधले काही पॉईंट्स करू. कारण की नेक्स्ट डे आपल्याला पुष्करला निघायचं आहे. पुष्कर इकडून खूप मोठा रन आहे, विच इज आय गेस 540 किलोमीटर्स. तर तो थोडासा पटकन कवर करायचा आहे, त्याच्यामुळे लवकर निघू सकाळी. बट आत्ता मेन आजच्या दिवशी आपण सॅमसंग डून्सला आहे आणि तिकडची सगळी माहिती, तिकडच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. आत्तापर्यंत जेवढे पण ब्लॉग्स येणार आहे ह्या पूर्ण राजस्थान सिरीजचे, या सिरीजमध्ये मी तुम्हाला A to Z जिथे राहिलो, जिथे थांबलो, म्हणजे जे जे काही असेल, जे एक्सपेन्सेस असेल ते सगळं तुम्हाला सांगेल. आणि मी नाशिक टू राजस्थान जे पूर्ण आपण कवर करणार आहे ते सगळं आपण बाय आपली पर्सनल कार करणार आहे. तर तुम्हाला थांबण्याच्या ठिकाण, सगळ्या गोष्टी सांगेल, पार्किंग वगैरे सगळं. तर मिस नका करू एक पण गोष्ट. आणि असंच बघत राहा, पुढे एन्जॉय कराल तुम्ही, हे मला माहिती आहे. तर आपली जी नंबर प्लेट निघाली ती परत फिक्स करून घेऊ आणि जैसलमेरला निघू आता. तर आता ते एक इंडिकेशन आहे इंजिनचं, ते पण बघून घेऊ. इथेच माती चालू झाली पाहिजे जैसलमेरसाठी. वा, पाणी टाकून देऊ का? पाणी याच्यात अजून टाकून घेऊ, लागेलच टाकायला. आणि इंजिन ऑइल एकदा चेक करून घेऊ. मोठा रन आहे आता अजून 500-550 किलोमीटर. हा रस्ता आहे आपला नॅशनल हायवे. इकडून स्टार्ट होईल. पेट्रोल पण भरायचं आहे. पेट्रोल पण नाही भरलं आता, पेट्रोल पण भरायचं आहे. 130-140 किलोमीटर चालणार आहे. ना 2 मिनिटात इकडे बसतो मी मस्त छान ग्रेनाइट वर. जोपर्यंत हे काहीतरी शोधताय तोपर्यंत बसून घेतो. एकदम थंड आहे इकडे. बसतो आता. जैसलमेर अजून 4 तास आहे. 235 किलोमीटर्स अजून. तर तिकडे पोचू. सॅमसंग डून्सला जाणार आहे फर्स्ट. त्याच्या पहिले जर जैसलमेर सिटीमध्ये आम्हाला जर काही बघता आलं तर बघू. आहे पॅलेस पण आहे तिथे. आणि अजून 2 गोष्टी आहे त्या मी बघितल्या, जवळजवळच आहे. जर लवकर झालं तर ठीक आहे, कारण की 4 वाजता आमचं चेक इन आहे सॅमसंग डून्सला. तर तेवढं करू. आणि भेटलं का? भेटला पप्पांचा बेल्ट भेटला. तर रोडने जाताना आपल्याला खूप सुंदर एक व्ह्यू दिसतोय, तुम्हाला दाखवतो. तर आहेच, पण हे बघा या साईडला सुद्धा, त्या साईडची जास्त सुंदर वाटली मला इकडच्या पेक्षा. चलो
कॅम्प पडले ते. किती भारी आहे. नगर परिषद इथे का पार्किंग? तिकडून पुढे इथूनच आहे पार्किंग. म्हणजे पुढे तिथे जातं पार्किंग. वे टू जैसलमेर फोर्ट. तर आता आपण जैसलमेर सिटीला पोचलेलो आहे. तर सिटीमध्ये आल्यानंतर आपण पहिलं तर पार्किंग केली आणि इथे आपला फोर्ट आहे. तो दिसतोय तुम्हाला इकडच्या साईडला. या साईडला फोर्ट आहे. पार्किंग करून आता 2-3च बॉटल घ्या. काय का? हो हो सांगितलं मी सांगितलं. हे हॉटेल आहे पण किती छान वाटतं ना. इकडून एंट्री. आता गाईड लोक हे गाईड लोक नाही मागे लागतात राव. तर आपण आता आलोय जैसलमेर फोर्ट. ओके, तर जैसलमेर फोर्टला अजून सुद्धा वरती 400 परिवार आता सुद्धा राहत आहे तिकडे. असा हा फोर्ट आहे आणि सिटीच्या एकदम सेंटरला आहे बरं का, जैसलमेर सिटीच्या. तर आपली ट्रिप चालू झाली नाशिक पासून. आता जैसलमेरला आहोत आणि थोड्या वेळाने जाणार आहे सॅमसंग डून्स. ओके, तर इकडून नाही भैया इथे असं पण कपडे घालून फोटो काढू शकतो. आम्हाला नाही काढायचे तसे. एंट्री फीज आहे का नाही इकडे? बाबा रामदेवजी मंदिर. या साईडने आपण एंट्री करतो इकडे. अजूनपर्यंत आपण तिकीट घेतलेलं नाही बरं का. आता आपण एंट्री करू मेन फोर्ट मध्ये. नाईस यार, हा फोर्ट जास्त छान आहे कालच्या फोर्टपेक्षा असं मला वाटतं. आल्यावर असं वाटतंय की सिरियल बघायचं बघा अलादीन वाली, सेम त्याची फिलिंग आहे. अशाच जागेवर राहण्याची काय किक आहे ना, जिथे सगळे बिल्डिंग्स अशाच आहे. असं वाटतं कोणत्यातरी राजमहलामध्ये राहतोय आपण. सगळ्या गल्ल्याच तशा आहेत. दो ही जाती है, ब्राह्मण और राजपूत. किला पुराना जितना भी है ना, पत्थर के ऊपर पत्थर, इसमें चूना सीमेंट वगैरह नहीं लगा, सिर्फ पत्थर के ऊपर. किला जो बना है 1156, राजा का नाम था जैसा. तर ज्यांचे दुकान आहे त्यांचंच वरती घर राहतं. तर ज्यांचे एवढे पण तुम्हाला हे दुकानं दिसत आहे, हे सगळ्यांच्या दुकानं खाली आणि घर अशा वरती. हे बघा, आता आम्ही एक गाईड घेतला 100 रुपयाला. तो आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवतोय बऱ्यापैकी, म्हणजे ज्या फ्रीमध्ये. आम्ही तिकीट नाही घेतलं, आम्हाला म्युझियम नव्हतं बघायचं. कोणतं तरी मंदिर आहे. धीरे धीरे जैन लोगों ने यहाँ पे रहना शुरू किया. जैसलमेर का ओल्ड कैपिटल है लुदुरबाग, यहाँ से 16 किलोमीटर. तो पहले वहाँ पे मंदिर थी, तो अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद गोरी वगैरह ने अटैक किए,
उसके बाद यहाँ के राजाओं को डबल टैक्स लोन देके यहाँ पे मंदिर बनाया। जैसलमेर का पीला पत्थर, एक पत्थर सिंगल स्टोन पे काम है, एक पीस। याच्या पहिले जे पाहिलं ते ब्राह्मण एरिया होता आणि आता तिकडे जिकडे चाललोय तो राजपुताना एरिया आहे. तर तिकडे आपण जाऊ. इकडच्या गोष्टी पाहून घेतल्या थोड्या थोड्या. आपण तिकीट्स नाही काढले, आपण फक्त गाईड हायर केलं आणि त्याच्याबरोबर चाललो आपण. नीचे उनका फैमिली फिर ब्राह्मण फिर राजपूत. लेफ्ट साइड में चामुंडा देवी का मंदिर. तर रॉयल फॅमिली ना इकडच्या साईडला बसती आणि दसरा जेव्हा पण होतो तेव्हा सगळेजण इकडे तर इकडे बसतात. कोई भी घूमे नहीं. तर हे राणीचा महल आहे जे तुम्ही बघतात ना, आणि हे राजाचा महल आहे. हे ओपन आहे ना त्यामुळे राजाचा महल. आणि इथून राण्या बघायच्या, छोट्या छोट्या खिडक्या आहेत. अभी जैसे आप मिले थे ना वहाँ पे मिले थे मेरे. जे तुम्हाला दिसतं हे बाथरूम पाईप्स आहे. आणि कॅनन बॉल्स माहिती ना जे वॉरमध्ये यूज व्हायचे ते हे. आपण आता थोड्या वेळाने कॅनन्स बघू. या एका दगडातून सगळं बांधलेलं आहे. तर हे जे तुम्ही एंट्री गेट आहे हा तेव्हा एकाच दगडातून सगळं बांधलेलं आहे. ते इंटरलॉक सिस्टीम असतात ते होते ना, ते दगड पडले तरी कसे अडकून राहतात. अच्छा अच्छा ओके. अजून पण फक्त इंटरलॉक्ड आहे. ओके, याला काही सिमेंट वगैरे काही मध्ये काही टाकलेलं नाही, सगळे इंटरलॉक्ड आहे. आपण आता सिटीचा व्ह्यू बघण्यासाठी वरती चाललेलो आहे, जिथून आपल्याला पूर्ण सिटी दिसणार आहे. याच्या पहिले जो पाहिला तो ब्राह्मण एरिया होता. ब्राह्मण एरियामध्ये होतं काय, तिकडे सगळं वेज एरिया आहे. आणि आता हा राजपुताना एरिया, इकडे सगळे नॉनव्हेज हॉटेल्स असेल काही असेल तर या एरियामध्ये, आणि त्या साईडला सगळे व्हेज हॉटेल्स आहेत. ये अभी सब रिकंस्ट्रक्शन. तो फ्रंट जो होगा पीला पत्थर तो गोल्डन सिटी बोलते हैं ना. तो जैसे जयपुर पिंक सिटी हो गया, जोधपुर ब्लू सिटी, ये गोल्डन सिटी. तो सैंडस्टोन के कारण. तो ये मकान मालिक का नाम है और डेट ऑफ बर्थ. उसका नाम है प्रेम सिंह. तो उसने लिखा दिया लव लॉय. चल काय येईल ना ते. तिथेच आपली गाडी आहे. गाड़ी इधर है. ये देखो आपण जो पहिले पाहिला तो एक व्ह्यू होता त्या साईडने. आता हा मेन सिटीचा व्ह्यू येतो. हे ना इंडियाचं लास्ट रेल्वे स्टेशन आहे. आणि इकडे तुम्हाला जे दिसतंय ना हे आहे पटवण की हवेली. ही पटवणची हवेली आहे. तेव्हाच्या काळातलं जे अंबानी आहे ना ते इकडे राहायचे. आणि तुम्हाला जर बघायचं आहे तर इकडे तो एक राजा नाही का जे दिसतंय ना, तर इकडे तो राजा राहायचा. ते एक तुम्ही ऐकलं असेल की एक गाव आहे जिथे सगळ्या लोकांनी नाही का सगळ्यांना हाकलून दिलं होतं, सगळ्यांना काढून टाकलं होतं. आणि अरे हां, जिकडे सगळ्यांना मारून टाकलेलं होतं तर ते गाव जे आहे ते आपण आता जाणार आहे. जर ऑन द वे असेल तर आपण त्या गावात जाणार आहे. ते आजकाल हॉन्टेड हाऊस म्हणून जास्त ओळखलं जातं. हॉन्टेड हाऊस आहे सगळे तिकडे. मोस्टली तिकडे कोणी जात नव्हतं 30 ते 40 वर्षापूर्वी, पण आत्ता ती लोक जात आहे तिकडे. तर तशी ती जागा आहे, आपण ती बघू शकतो. पण ऑन द वे पाहिजे ती जागा. आत्ता तात्पुरतं आपण जाऊया, थोडं जेवण करूया. 2 वाजत आले. तर याचं रिझन असं आहे की ज्याच्या घरी लग्न होतं तर त्यांच्या घरी इन्व्हिटेशन लेटर म्हणून हे असं केलं जातं. ते इन्व्हिटेशन लेटर्स सगळ्यांच्या घरी तुम्हाला गणपती बाप्पा दिवशी मिळेल. जेवण करण्यासाठी इकडे आलेलो आहे आम्ही. श्रीवल्ली नावाचं हॉटेल आहे. एक्झॅक्ट याच्या समोर आहे, फोर्टच्या समोर आहे. इकडे आपला फोर्ट आहे, दिसत नसेल तुम्हाला. हां, बट इट आहे. हे आमचं डेझर्ट राजस्थानचं.
आता 200 रुपयाचा पास काढलाय आपण, नाही 100 रुपयाचा पास काढलाय आपण. इथून अजून 4 किलोमीटरवर डेझर्ट सुरू होऊन जाईल. इथे आता लागलंय पण थोडंसं पावसामुळे थोडीशी झाडं येऊन गेलेले, पण प्रॉपर डेझर्ट हे 2 किलोमीटर नंतर दिसेल आपल्याला. चल तर आपण आता आलोय सॅमसंग डून्सला. फुल ये आपला एंट्री.